अमरावती बांधकाम कामगारों की विभिन्न मांगों को लेकर 23 फरवरी को जिला कलेक्टर कार्यालय पर जोरदार आंदोलन किया जाएगा। ये आंदोलन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघ आईटक के नेतृत्व में आयोजित किया जा रहा है। संघ के पदाधिकारियों के अनुसार बांधकाम कामगारों की नोंदनी, नवीनीकरण, प्रलंबित लाभ, उपकर राशि, सुरक्षा और स्वास्थ्य सुविधाओं सहित अन्य मुद्दों पर प्रशासन ध्यान नहीं दे रहा है। कामगारों को योजनाओं का लाभ समय पर नहीं मिल रहा, जिससे उनमें नाराजगी है। आंदोलन के तहत रैली निकालकर जिलाधिकारी को निवेदन सौंपा जाएगा। संघ ने सभी बांधकाम कामगारों से बड़ी संख्या में उपस्थित रहने का आह्वान किया है। माझं नाव संजय मंडोधरे, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटक, राज्य सरचिटणीस तथा अमरावती जिल्हा अध्यक्ष, बांधकाम कामगार कॉन्फेडरेशन राष्ट्रीय स्तरावरील जे आयटकचा महासंघ आहे त्यांच्या माध्यमातून देशभर 23 तारखेला येत्या 23 फेब्रुवारी रोजी सबंध देशभर बांधकाम कामगारांचं आंदोलन आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगारांच्या मूलभूत मागण्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। बांधकाम कामगार अधिनियम 1996 जो तयार झालेला आहे त्यानुसार बांधकाम कामगार कायद्याची अंमलबजावणी होणे अपेक्षित त्या ठिकाणी आहे, परंतु बांधकाम कामगार कायद्याची अंमलबजावणी होत नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे। बांधकाम कामगारांच्या योजनांचं मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण आणि कंपनीकरण होत आहे। बांधकाम कामगारांचे लाभ हे थेट त्यांना DBTद्वारे दिले गेले पाहिजे, वस्तू स्वरूपामध्ये लाभ देण्यात येऊ नये। बांधकाम कामगारांच्या कायद्याचं त्या ठिकाणी खाजगीकरण करण्यात येऊ नये। योजना ह्या शासनाच्या पातळीवरती राबवल्या गेल्या पाहिजे, ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मागणी आहे। बांधकाम कामगारांना 6,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे, ही सुद्धा त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। बांधकाम कामगारांच्या घराची योजना बनलेली आहे, ज्याला अटल ग्रामीण आवास योजना आहे, शहरी आवास योजना आहे, याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी आहे। त्याचबरोबर जे काही संच त्या ठिकाणी वाटप केलं जात आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनागोंदी आणि त्या ठिकाणी अतिशय अराजकतेची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत आहे। एकाच वेळी मोठ्या प्रमाणावरती लोकांना त्या ठिकाणी एकत्र केल्या जात आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि म्हणून तालुका स्तरावरून त्या ठिकाणी वाटप केला गेला पाहिजे बांधकाम कामगारांना। अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन या ठिकाणी हा मोर्चा इरविन चौक या ठिकाणावरून दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी 23 तारखेला निघणार आहे आणि सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त कार्यालयावरती 11 ते त्या ठिकाणी धरणे आंदोलन 4 वाजेपर्यंत दिला जाणार आहे। अशा प्रकारचा त्या ठिकाणी आंदोलनाचा कॉल आमच्या संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे।